नमस्कार, चला रेसिपीला सुरुवात करूयात। हे पदार्थ आपण एकाच बॅटर पासून बनवत आहोत, तर त्यासाठी एका बाउलमध्ये 2 कप आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे। हे तांदूळ इथे मी रेशनचे घेतलेले आहे। यामध्ये 1 कप आपल्याला चण्याची डाळ घालून घ्यायची आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे इथे आपल्याला उडदाची डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे। आता पाणी घालून डाळी आपल्याला 4 ते 5 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळी धुवून घेतल्यानंतर यामध्ये भांडं भरून पाणी घालायचं आहे। झाकण ठेवून हे डाळ तांदूळ आपल्याला 8 तास भिजण्यासाठी ठेवायचे आहे। इथे मी 8 तास बरोबर हे डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहे। बघू शकता या पद्धतीने। आता डाळ तांदळावरचं जे पाणी आहे हे फेकून न देता हेच आपल्याला डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी वापरायचं आहे, कारण हे पाणी वापरल्यामुळे बॅटर अगदी परफेक्ट असं फर्मेंट होतं। आता डाळ तांदूळ वाटण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहे। डाळ तांदळाची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे 2 ते 3 बॅचेसमध्ये याला आपल्याला वाटून घ्यायचे। सांगितल्याप्रमाणे डाळ तांदळावरचं पाणी फेकून न देता हेच पाणी या डाळ तांदळामध्ये घातलं आणि डाळ तांदूळ वाटून घेतले। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची। आता डाळ तांदूळ बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं रेवाळ टेक्स्चरवरती याला वाटून घ्यायचं या पद्धतीने। आता हे बॅटर आपण एका कढईमध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने सगळे डाळ तांदूळ वाटून घेतले, बघू शकता या पद्धतीने। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। बॅटरची थिकनेस पुन्हा एकदा बघून घ्या, या प्रकारची आपल्याला ठेवायची आहे। आता बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि बरोबर 10 तास हे बॅटर आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे। इथे मी बरोबर 10 तास हे बॅटर फर्मेंट करून घेतलेलं आहे। बघू शकता बॅटर मस्त टम्म फुगून वर आलेलं आहे आणि बॅटरमध्ये बघा मस्त असे बबल्स तयार झालेले आहे। असं जर बॅटर फर्मेंट केलं तर कुठलाही तुम्ही यापासून पदार्थ बनवा, अगदी परफेक्ट असा स्पॉन्जी आणि सॉफ्टच तयार होतो आणि चवीलाही तो पदार्थ जास्त चविष्ट लागतो। मस्त असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे, बघू शकता या पद्धतीने। आता हे बॅटर आपल्याला हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे। बॅटर इथे आपल्याला प्लेनच ठेवायचं आहे, कारण 5 वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनवायचे आहे। जसे आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूया तसे त्यामध्ये जिन्नस ऍड करायला सुरुवात करूया। बघूया आता पहिला प्रकार। तर त्यासाठी 2 पळी इथे मी बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलं। बॅटर फार घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय। बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचंय। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। यापासून आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत डोसे तयार करायचे आहे, तर त्यासाठी तवा गरम करून घेतला आणि याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा तवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे। आता तयार केलेलं हे बॅटर आपल्याला 2 पळी या तव्यावरती घालून घ्यायचे। बॅटर हलक्या हाताने छान पसरवून घ्यायचं आहे, बघू शकता या पद्धतीने। आता लगेच यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे, किसून घेतलेला गाजर घालायचे आणि थोडासा यावरती पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हा डोसा एकाच साइडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे हा डोसा मी एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलाय। याला फोल्ड करून घ्यायचे। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा पावभाजी फ्लेवरचा हा डोसा। चवीला अगदी छान लागतो, क्रिस्पी कुरकुरीत तयार होतो। हा डोसा नाश्त्यालाच काय, मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता, चवीला अगदी छान लागतो। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 पळी आपल्याला बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। पाव कप बारीक चिरलेला कांदा घालायचा, पाव कप किसून घेतलेलं गाजर घालायचे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। आता बॅटर मला खूप घट्ट वाटत आहे, तर त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। यापेक्षा हे बॅटर जास्त सेल ठेवायचं नाही। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपण मऊ स्पॉन्जी सॉफ्ट आप्पे तयार करत आहोत, तर त्यासाठी अर्धा चमचा यामध्ये इनो घालून घ्यायचे आणि बॅटर अगदी पटकन मिक्स करून घ्यायचे। आता वेळ न वाया घालवता लगेच आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालंय। आता हे तयार करून घेतलेलं आप्यांचं बॅटर 1-1 चमचा आपल्याला अशा पद्धतीने आप्पे मोल्ड मध्ये घालून घ्यायचं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे
आणि गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं हे आप्पे आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे। 5 मिनिट झालेले आहे। आता हे आप्पे आपण पलटी करून घेऊया। बघू शकता एका साईडने मस्त असे आप्पे भाजून झालेले आहे। याच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील आप्पे भाजून घेतले। तयार झाले मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असे हे आप्पे चवीला अगदी छान लागतात आणि मस्त असे मऊ लुसलुशीत असे तयार होतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा, लहान मुलांना तर फारच आवडतील इतके चविष्ट लागतात। प्रकार क्रमांक 3। हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 पडी बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलं। यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। यामध्ये भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी 1 टेबलस्पून पाणी घालायचे आणि बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। या बॅटर पासून हांडवं तयार करायचं आहे, तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेतलं। 2 चमचे पांढरे तीळ यामध्ये घालून घेतलेले आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालून घेतली। आता तयार करून घेतलेले हे बॅटर आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं आपल्याला एका साईडने शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिट झालेले आहे। एका साईडने छान हे शिजलं गेलेलं आहे आणि मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेलं आहे। दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घेतलेलं आहे। बघू शकता मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा हांडवो इथे आपला तयार झाला। हा हांडवो चवीला अगदी छान लागतो। मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्ज आणि सॉफ्ट तयार होतो। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 4 पडी इथे मी बॅटर घेतलेला आहे। यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये आपल्याला आंबट दही घालून घ्यायचं आहे। दही नसेल तर तुम्ही ते पाव चमचा लिंबू पावडर सुद्धा घालू शकता। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि अगदी चिमूटभर हळद घालायची। हळद अगदी थोडीशी घाला, कारण ढोकळा तयार करत आहोत। हळद जर जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता या पद्धतीने। आता ढोकळा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे 3 छोटे चमचे कच्चं तेल घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घेऊया आणि पुन्हा हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला सगळ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। बॅटर छान मिक्स करून घेतलेला आहे। आता बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। मला हे बॅटर घट्ट वाटत आहे, तर त्यामुळे यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून पाणी घालून घेतलं आणि याला छान मिक्स करून घेतलं। आता बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता ढोकळा तयार करण्यासाठी पूर्वतयारी करून घ्यायची आहे। 1 ताट घ्यायचंय पसरट, याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचंय। आता लगेच कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये 1 रिंग ठेवलेली आहे। पाणी गरम झाल्यावरती हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचंय। आता तयार करून घेतलेल्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये 1 चमचा आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे। इनोऐवजी तुम्ही ते बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इनो घातल्यामुळे बॅटर छान हलकं होतं आणि ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असा तयार होतो। बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर वेळ न वाया घालवता हे बॅटर लगेच ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि झाकण ठेवायचे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा बरोबर 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। बघू शकता ढोकळा मस्त टम्म फुगून वर आलेला आहे। ढोकळा चेक करून घेऊया। टूथपिक घालून बघायची, टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा मस्त शिजलेला आहे। ढोकळा हलका थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची। पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि ही फोडणी 1 ते 2 सेकंद चांगली तेलावरती परतून घेतलेली आहे। फोडणी तयार झालेली आहे आणि ढोकळा देखील हलका थंड झालेला आहे। आता ही गरम गरम फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी ढोकळ्यावरती चांगली पसरवून घ्यायची आहे। आता ढोकळा पण कट करून घेऊया। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा आला असेल हा ढोकळा किती मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। ढोकळ्याचं एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते।
बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे। दिसायला एवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतो। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 पळी इथे मी हे बॅटर घेतलेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायचे, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा, 1 चमचा जिरं यामध्ये घालून घेऊया आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय। तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोअर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला या बॅटर पासून क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी तयार करायची आहे। तर त्यासाठी इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आहे। आता भजी तयार करण्यासाठी तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला भजी घालून घ्यायची, पीठ थोडंसं बोटांमध्ये घ्यायचं आणि या पद्धतीने ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायची। भजी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगली फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता इथे मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत अशी ही भजी तयार झाली। दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा चवीलाही अगदी छान लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। बघितलं ना, आज आपण एकाच बॅटर पासून 5 पदार्थ बनवले। हे पदार्थ चवीला अगदी छान लागतात। आता रेसिपी आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करून घ्या, सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला भेटूया आता एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।